स्वातंत्र्यदिनीच पुसद तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. स्वतःच्या शेतात जाण्यासाठीचा हक्काचा पांदण रस्ता मोकळा करून देण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईला कंटाळून पुसद तालुक्यातील बेलोरा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी पुसद तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नामदेवराव गडदे, शिवाजी ढाले, जांबुवंतराव मस्के, स्नेहा अरविंद गडदे, नथुजी नारायण ढाले, यमुना नथुजी ढाले, रंगराव मस्के, नथुजी जामकर, कपिल जैन, अरविंद नामदेव गडदे आणि कल्पना प्रशांत गडदे यांचा या आंदोलनात सहभाग होता. शेतरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीसाठी ये-जा आणि शेतमालाची वाहतूक अडचणीची झाली असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी 19 जून 2024 रोजी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही 12 जून 2025 रोजी तो आदेश कायम ठेवला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्देश झाले. तरीही रस्ता प्रत्यक्षात खुला न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे शासन पांदण रस्त्यांसाठी योजना राबवते, तर दुसरीकडे न्यायालयीन आदेशानंतरही शेतकऱ्यांना हक्काच्या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाचा आदेश असूनही रस्ता मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. आम्ही बेलोरा गावचे सदस्य आहे. हे पूर्ण शेतकरी आहेत. आमची रस्त्याची समस्या शेतीच्या आम्ही 2019 पासून अर्ज केलेला आहे शेतीसाठी. तर आता साल चालू आहे, 26 चालू आहे. आम्ही याच्या अगोदर कदम साहेबानं पाहणी केली, तहसीलदार कदम साहेबांनी. त्याने आमच्याकडून निर्णय दिला. त्याच्यानंतर SDO साहेब आले, त्यांनी पण बघितलं. त्यांचा पण निर्णय आमच्या बाजूनच लागला. समोरच्या अपोजिट पार्टीनं नागपूर खंडपीठात धाव घेतली आणि त्याच्या मागे आम्ही पण त्या नागपूर खंडपीठात गेलो. तो पण निर्णय आमच्याकडूनच लागला. तरी सुद्धा आम्हाला रस्ता खोलून देण्यात आलेला नाही आणि निर्णय हा आमचा 26 फेब्रुवारीमध्ये लागलेला आहे. तरी आम्हाला रस्ता आणि खोलून देण्यात आलेला नाही. आणि आता आम्हाला खत, बैल, ढोरं, वासरं नेण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आहे. तरीची आणि त्यांनी दखल का घेतली नाही आहे, हे आमचं म्हणणं आहे. विरोधी पक्ष जे आहे त्यांना काय अडचण आहे या रस्त्यात? त्यांना आम्हाला तिथून जाऊ द्यायचं नाही आहे. त्या रस्त्याची दुसरी अडचण काहीच नाही आहे. जाणून बुजून त्याने 2019 मध्ये आम्ही जेव्हा अर्ज केला का, तेव्हा नेमके झाडे लावली होती. आता झाडं झाली थोडी मोठी आली. आमचा अर्ज पण आहे, सह्या आहेत त्या अर्जावर. आणि आता झाडं झाली थोडी मोठी आली. पण माणसापेक्षा झाडं महत्वाची आहेत का, माझं म्हणणं हे आहे. कुठे लावलेली आहे झाडे? त्यांचा 20 एकरचा पट्टा आहे. तिकडे कुठंच न लावता त्यांनी बरोबर जिथं आम्ही जायचो पहिले, जे पहिला रस्ता होता तिथं त्याने ती झाडं लावलीत. अजून झाडं लावणं चालूच आहे, छोटे छोटे. ते लावली पुन्हा पण झाडं लावली त्यांनी तिथे. बाबूराव पाटील. बाबूराव पाटलाच्या शेतात म्हणजे त्यांच्या मालकीची जागा आहे की सार्वजनिक जागा आहे? नाही, त्यांच्या मालकीची स्वतःची जागा आहे. आणि त्यांचे भाऊ जर स्वतः आहेत समोरून, त्यांच्या समोरचं चित्र आहे, त्यांचा जाण्यासाठी आमचा त्यांचा विरोध नाही आहे. त्याच्या स्वतःच्या भावाचा पण त्यांचा विरोध आहे. ज्या ठिकाणी झाडं लावलं ती सार्वजनिक जागा आहे की खाजगी जागा? आमची स्वतःची शेत रस्ता आहे तो. ते त्याने कालांतराने ते बंद केला. पहिल्या रस्ता होता ते त्याने बंद केला झाडं लावून. आम्ही मग इकून तिकून जाणं येणं केलं. आता सगळे आमचे रस्ते बंद झालेत. आता आम्हाला पर्याय राहिला नाही. त्याच्यासाठी आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. आम्ही जवळपास 25-30 शेतकरी हो. 20-25. किती लोकांनी प्रकरण न्यायालयात आहे? हे आमच्या सोबत आहे सर्व. हे एक अर्जदार आहे, बाकीचे इतर आहेत. म्हणून तुम्ही आत्मदहन आम्ही इथं मॅडमला सांगून, SDO साहेब सांगून भेटून आम्हाला पूर्ण आमच्या चपला घासून 3दा पाहणी केली. पाहिलेत चाललेत. पण रस्ता का खोलून देईनात आम्हाला. आणि रस्ता खोलून दिला कागदोपत्रीच फक्त खोलून दिला. असा आम्हाला ऍक्च्युअल मध्ये काहीच खोलून दिलं नाही. शेवटची आता 13 तारखेला पाय आले आणि तुम्हाला म्हणे पैदल जा याच्यातून. तिथं झाडं लावले. झाडं जर त्याची झाडातून जा, त्याचा फाटा त्यानेच मोडा आमच्यावर घालाव. पैदल जा 1.5 फूट रस्ता. आणि 1.5 फूट रस्त्यातून कसं जायचं? भारा कसा आणायचा? ढोर कसं न्यायचं? खत कसं न्यायचं? बरं ठीक आहे, आता पैदल जाऊ. तिकडून माल कसा वापस आणायचा? खत, बियाणं, सोयाबीन काय असेल ते. जुना पांदण रस्ता आहे का? हा, जुना. मी नथुजी जामकर. बावनकुळेचा GR असून आम्ही कलेक्टरकडे गेलो. कलेक्टरला सुद्धा आदेश दिलेले आहेत की रस्ता लवकर शेतकऱ्याच्या अडचणी येतात, शेतकऱ्याला खोलून द्या. आणि एवढ्या शेतकऱ्याला अडचण आहे की आज तिथून अधिकारी जर घेऊन गेला एक वेळेस, तर अधिकाऱ्याची इच्छा पण होत नाही की या रस्त्याने जावं म्हणून.
काल त्या दिवशी मी अधिकारी आले ते आम्हाला पहिले वाटलं त्या रस्त्याने आम्ही जातो त्या रस्त्याने न्यावं, अधिकारी वरून गेले आणि त्या जागी मला त्यांनी जे आडवा तार लावलेला आहे ते तार सुद्धा मला ते हे माझं रक्त आता ते मॅडम होत्या त्याशी त्याने पाहिलं, आबाजी म्हणजे सुतांचा आम्हाला एवढं आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. प्रत्येक पाऊल जर आमचा पडत असलं तर आमच्या आत्म्याचा शाप त्यांना लागत आहे. आणि ते पाटील असून पाटील एकच गावामध्ये एकच पाटील विरोधात कसं आहे सगळ्या गावाच्या. आम्हाला मी जाणून बुजून माझं दुश्मन जरी असत तर जाणून बुजून विरोध बोलत नाही. सत्य हिस्ट्री आहे ती सत्यच हिस्ट्री मी सांगत आहो आणि त्या सत्य हिस्ट्री प्रमाणे आम्हाला न्याय भेटा आणि तुम्ही पत्रकाराने सुद्धा आम्हाला न्याय द्यावा अशी एक आमची तुमच्याकडे विनंती आहे. शेवटचा प्रश्न आहे, आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि या दिवशी तुम्हाला आंदोलन करायला होते, काय भावना आहे तुमची? आम्हाला ही भावना आहे की आपण इंग्रजाच्या ताब्यामधून सुटलो तसं आम्हाला हुकुमशाहीच्या ताब्यातून तुम्ही सोडून द्या. एक आमची पत्रकाराला विनंती आहे आणि एक अधिकाऱ्याला सुद्धा आमची हीच विनंती आहे. आम्ही काय दुसरं काही कोणतं आंदोलन करू शकत नाही किंवा आम्ही कोणते लाठीमारा किंवा कोणते गोटे मारू शकत नाही. फक्त आम्हाला न्याय पाहिजेत हीच एक आमची विनंती आहे. बाकी आमची काही विनंती नाही. आणि ह्या मावल्या जातात, मावल्याला जायचं कमरेच्या माड्या इतकं पाणी जर असलं तर मावल्याला साड्या इतक्या भिजून जायला लागते. आज त्या मावल्याला तिथून जायचं म्हणलं की त्या खडकावून शेवाळ आहे आणि शेवाळ असल्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहा की हे बोललेलं चुकीचं बोलणं आहे का खरं बोलणं आहे. या अधिकाऱ्यांनी येऊन पाहायचं आणि त्या रस्त्याने आम्ही जातो त्या रस्ता बघून घ्यायचा. असं वल्ल होऊन जावं लागते शेतामध्ये आणि वल्ल्या अंगाने इळभर काम करावं लागते. सांगा आम्ही कसं काय करणार? यापूर्वी कसं जात होते? आम्ही पहिले पूल नव्हता का त्यावेळेस आम्हाला थोडंफार तरी जाता येत होतं. आता पूल झाला का तेव्हापासून तर कसंच जाता येत नाही. आणि ते पुन्हा त्याचंच शेत आहे तिथे बी तर ते असं पूर्ण शेत असं त्यानं ताब्यात घेतलं. आता आम्हाला जे जरा थोडा रस्ता होता का पहिला जाताना वड्यातूनच पण रस्ता होता, आता ते सुद्धा राहिला नाही. आम्हाला आता इतकं असं खूप पाणी आहे त्या वड्यामध्ये. बेलोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी नामदेवराव किसनराव गडदे आणि जांबुवंतराव कान्होजी मस्के यांच्या शेतातील रस्त्यांच्या मागणीबाबत प्रकरण महसूल विभागाकडे प्रलंबित होतं. तर त्या मागणी संदर्भात त्यांना समाधान न झाल्यामुळे त्यांनी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयामार्फत आम्हाला प्राप्त झाले होते. या अनुषंगाने आम्ही खंडाळा ठाणेदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करण्याकरता आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार ठाणेदार खंडाळा यांनी संबंधित दोन्ही शेतकरी आणि महसूल अधिकारी यांची काल भेट घडवून त्यांच्या समस्या जाणून त्यांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करण्याकरता तर त्यांना मार्गदर्शन केले होते आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते कन्व्हिन्स न झाल्याने ते कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे आज रोजी आम्ही योग्य तो पुरेसा बंदोबस्त तहसील परिसरात लावला होता. तर झेंडावंदन संपल्यानंतर दोन्ही शेतकरी त्या ठिकाणी आले. त्यापैकी एका शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेट ओतून घेतलेलं होतं. आमच्या उपस्थित स्टाफने त्याला वेळीच ताब्यात घेऊन त्याला कोणत्याही अनुचित घटना घडण्यापासून प्रवृत्त केलं आणि त्यांचं समुपदेशन आणि पुढील कारवाई करता तात्पुरत्या स्वरूपात पोलीस स्टेशन पुसद शहर इथे आणलेले आहे. पुढील योग्य ती कारवाई करून आम्ही त्यांना त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात देतो.